झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग। बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग विठोबा। आजी संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय यांचा 3 चरणांचा आणि भगवंताच्या प्राप्तीनंतर विलक्षण असणारी स्थिती वर्णन करून सांगणार, भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब होऊन राहण्याची स्थिती या अभंगाच्या माध्यमातून माऊली वर्णन करून सांगतात। या अभंगामध्ये माऊली काय वर्णन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हे श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, श्री संतांची पंढरीच्या देवरा Bye.
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 3ऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा. बरोबर आहे. या सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबारायांचा आहे. अभंगामधून माऊली स्वतःच्या जीवनात असणारा दिव्य अनुभव वर्णन करून सांगतायत. माऊली सांगतायत, आजी संसार सुफळ झाला गे माय. संसार शब्दाचे अनेक अर्थ करता येतील. इथे संसार जन्ममरण रूपी संसार सुद्धा म्हणता येईल. संसाराला येणं म्हणजे जन्माला येणं असा अर्थ जर आपण केला तर आज माझं जन्माला येण्याचं सार्थक झालं असं माऊलींना सरळ सरळ अर्थात आपण पाहायचं ठरलं तर असं म्हणायचं की माझं जन्माला येणं सार्थक झालं. का बरं? देखिले पाय विठोबाचे, विठोबाच्या चरणारविंदांना मी पाहिलं आणि म्हणून त्यांनी माझं जन्माला येणं सफल झालं. मग आता काय वाटतं तुम्हाला? भगवान भेटला, त्याचे चरण तुम्ही पाहिले, काही नाही असं वाटतं बाकीचं काहीच नको आहे, फक्त तोच आता मला हवाय, त्याच्या वाचून जगातलं दुसरं काहीच नको. तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. पण तो पांडुरंगच आता मला हवाय, त्याच्या वाचून त्यांनी दुसरी कशाचीच मला अपेक्षा शिल्लक राहिली नाही असं त्यांनी स्वतःच्या अंतकरणाची स्थिती माऊली वर्णन करून सांगतात. कसं काय हो तुम्हाला पांडुरंगाची भेट झाली म्हणतात आणि त्याच्या प्राप्तीने तुम्ही एवढे कृतार्थ झाले, काहीच मागायचं नाही, शिल्लक राहिलं असं म्हणतात. कशाने हे सगळं झालं असेल? ते म्हटले असं आहे की माझे श्रीगुरु जे निवृत्तीनाथ दादा आहेत त्यांनी मला खऱ्या अर्थानं तत्वतः त्या विठ्ठलाचं ज्ञान प्राप्त करून दिलंय. म्हणून त्यांनी मला त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून दिल्या कारणानं मी आता सगळ्या जगाचा असणारा बाप रुक्माईचा वर जो जगन्नियंता परमात्मा आहे त्याला आता कधीच विसरणार नाही, त्याला सदैव धरून ठेवीन. बाप रुक्मादेवीवरून न विसंबे तत्वता सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितलं, त्याला कधीच मी विसरणार नाही. आणि हे मला निवृत्तीनाथानं सांगितल्यामुळं कळालेलं आहे. माझ्या जीवनात हे दिव्यत्व माझ्या श्रीगुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. असा अनुभवच माऊली या माध्यमातून वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. प्रतिवर्षी आपल्या या सप्ताहामध्ये त्याकडे आपण भगवंताचं चिंतन श्रवण करत असतात. यावर्षी आम्हालाही तुमच्या सर्वांच्या बरोबर परमार्थ करण्याचा हा योग त्याने जुळून आला. ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्यांचं फार दिवसांचं आर्त अंतकरणामध्ये होतं की महाराजांना या सप्ताहामध्ये आपण बोलवावं. पण अट्टहास त्यांनी केला आणि बऱ्याच 1 वर्षापूर्वी हा संपर्क करून त्यांनी तुम्ही आलेच पाहिजे असं सांगून त्यांनी भगवंताची ही सेवा आम्हाला प्राप्त करून दिली. काय सेवा करावी? आताच आम्ही माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र सांगून आलो. आमच्याकडं कोरठाण खंडोबा म्हणून मोठं देवस्थान आहे. मोठा सोहळा तिथे होत असतो चंपाषष्ठीच्या निमित्तानं. म्हणून त्या सप्ताहामध्ये माऊली ज्ञानोबारायांची चरित्र कथा सांगून झाली ना. आज सकाळी त्याचा काला झाला. तो काला करून आम्ही या सेवेकरिता आलो. पण आता माऊली आमच्या चित्तातून जातच नाहीत घाई आणि त्यांनी जाऊ नये हे फार आनंदाचं लक्षण आहे. म्हणून त्यांची असणारी जी स्थिती आहे ती चरित्राच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळाली. म्हणून त्यांच्याच विषयी काहीतरी बोललं पाहिजे, त्यांच्या त्या स्थितीविषयी काहीतरी बोललं पाहिजे या उद्देशानं
हा अभंग चिंतनाकरिता निवडला. वास्तविक पाहता फार उच्च कोटीचा भाव माऊली ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. असं आपण परमार्थ करू लागलो की परमार्थ करताना परमार्थाची नजर प्राप्त होत असते आणि नजर त्याने आले की मग मनुष्य परमार्थात पदार्पण करतो. परमार्थ हा नजरेचाच असतो. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे परमार्थ नजरेचा असा. ज्याला नजरच नाही परमार्थात त्याला परमार्थ करताच येत नाही महाराज. परमार्थ काय फक्त बाह्यांगानं बाह्य क्रियेनं केला जातो असं नाही. परमार्थ हा भावनेनं केला पाहिजे. भाव आणि अक्षर एकत्र आली पाहिजेत आणि मग खऱ्या अर्थानं परमार्थात उतरता येतं. फक्त हरिपाठ म्हणत राहणं वेगळं आणि हरिपाठातला भाव कळणं वेगळं. फक्त काकडा चाल लावून म्हणणं वेगळं आणि काकड्यानुसार जीवन जगणं वेगळं. याच्यात फरक आहे महाराज. फक्त अभंग म्हणणं वेगळं आणि त्या अभंगात त्यांनी म्हणत असताना असणारं प्रेम वेगळं. नाहीतर आपण भजन करतो पण प्रेमाविनं भजन ते काही उपयोगाचं नसतं. म्हणून त्याच्यात प्रेम महत्वाचं आहे, त्यातला भाव महत्वाचा आहे, त्यातला अर्थ महत्वाचा आहे. तो जास्त महत्वाचा लक्षात घेण्यासारखा तोच आहे. पण फक्त बाह्यांगानं परमार्थाची क्रिया करणं आणि अंतरंगानं परमार्थ करणं याच्यात काही फरक आहे. पण अंतरंगाचा परमार्थ कसा असेल तर तो नजरेचा परमार्थ असतो. त्याला परमार्थाची दृष्टी प्राप्त व्हावी. मी परमार्थ करतोय म्हणजे नेमकं काय करतो, या परमार्थाच्या माध्यमातून मला मिळवायचंय काय, म्हणजे प्राप्तव्य आपल्याला कळालं पाहिजे. गंतव्यस्थान आपल्याला चांगली माहीत असलं पाहिजे आणि त्या गंतव्यस्थानाला डोळ्यासमोर ठेवून आपण चालायला सुरुवात केली पाहिजे. जर आपण निश्चित ध्येय ठरवून चालायला सुरुवात केली तर आपण त्या स्थानापर्यंत जाऊ शकतो. हे महत्वाचं आहे महाराज. पण आपल्या सर्वांना मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. या मनुष्य देहामध्ये विशेष असणारा गुण आहे की भगवंतानं आपल्याला बुद्धी दिली महाराज. ती विशेष असणारी बुद्धी. एरवी सगळ्या प्राणी मात्रांच्या जवळ बुद्धी असते पण त्यांना त्या बुद्धीला असणारं जे ज्ञान आहे ते फक्त ठराविकच प्रकारचं असतं. कोणतं ज्ञान असतं म्हणे आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. सगळ्या योनींमध्ये आहार निद्रा भय मैथून हे ज्ञान सर्वांनाच आहे. परी हा परी म्हणजे परंतु असं म्हणतात महाराज. काय मनुष्य देहेचे ज्ञान विशेष जाण त्या होणे. माणसाच्या शरीरातलं ज्ञान त्याच्यापेक्षा काही विशेष आहे आणि ते विशेष असणारं ज्ञान जर काय असेल तर या मनुष्य शरीरात आल्यानंतर त्याग्नी महाराज परमात्मा स्वरूपाला जाणता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर आत्मस्वरूपाला जाणून ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेता येते. या मनुष्य शरीरात आल्यानंतर भगवंताचं सगुण साकार असणारं रूप डोळे भरून पाहता येतं. भगवंताशी संवाद साधता येतो. भगवंताचा अंगसंग आपल्या सर्वांना घडू शकतो. हे आपण बुद्धीच्या बळावर अशा पद्धतीने विचारपूर्वक निर्मळ झालेली बुद्धी या विचारापर्यंत जाऊ शकते आणि याच मनुष्य शरीरामध्ये भगवत प्राप्तीने आपले जीवन कृतार्थ होऊ शकतं. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून हे नरदेह रूपी साधन आहे. हे अतिशय श्रेष्ठ असणारं साधन आहे. महाराज वर्णन करून सांगतात. हे नरदेह निधान लागले हरी नरदेह निधान
नरदेह निधान लागले हाती, निधान असणार हे सर्वश्रेष्ठ असणार शरीर नरदेह आपल्या सर्वांच्या हाताला लागलेलं आहे. काय होईल या माध्यमातून? उत्तम सार उत्तम गती. याचं सार उत्तम आहे, याच्यातून गती सुद्धा उत्तम प्राप्त होऊ शकते. काय होईल गती? महाराज म्हणतात देवची होईल म्हणते ते होती, तरी काय चित्तीने धरावे. या मनुष्य शरीरात आल्यानंतर जर आपण ठरवलं मला देव व्हायचंय तर देव सुद्धा होता येतं. या माणसाच्या शरीरात आल्यानंतर मनुष्याला देवत्व प्राप्त करून घेता येतं. नवे नवे हे माणसाचं शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. काय म्हणायचं याला? जंक्शन स्टेशन. आमच्या नगरला रेल्वे स्टेशन आहे, पण ते जंक्शन नाही. का बरं माहिती आहे? जंक्शन स्टेशन त्याला म्हणायचं की ज्या स्टेशनातून एकाच वेळेला अनेक ठिकाणी रेल्वे जाऊ शकते, त्याला जंक्शन म्हणतात. आमच्या नगरहून फक्त दौंडला जाते नाही तर मनमाडला जाते, दोनच ठिकाणी जाते, त्याला जंक्शन म्हणायचं नाही. मग तुम्ही जर दौंडला गेलात तर ती जंक्शन आहे, तिथून सोलापूर, पुणा, नाशिक वगैरे वगैरे नगर सगळ्या ठिकाणी गाडी जाते, नांदेडला जाते, म्हणजे त्याने हे जंक्शन स्टेशन आहे. तसं माणसाचं शरीर सुद्धा हे जंक्शन स्टेशन आहे. या स्टेशनात आल्यानंतर मनुष्यानं ठरवायचं आपल्याला जायचंय कुठे. महत्वाचा विचार आहे, कोणत्या ठिकाणी जायचं. या ठिकाणावरून आपण अनेक ठिकाणी जाऊ शकतो. एखाद्याला जर वाटलं आपल्याला स्वर्गाला जायचं तर तो प्रयत्नपूर्वक स्वर्गाला जाऊ शकतो. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गाला जायचं ठरलं तर स्वर्गाला सुद्धा जाता येतं. याच मनुष्य शरीरात आल्यानंतर सत्य लोकाला जाता येतं. तो त्याने सत्य लोकाला सुद्धा जाऊ शकतो. म्हणून शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोच ब्रह्मा आन नोहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा या शरीरात आल्यानंतर होता येतं. ब्राह्मणाची शरीर धारण करावीत 100 वेळेला, आणि निर्दोष असणारं ब्रह्मकर्म करावं. ब्रह्मदेव होता येतं कुठे? या शरीरात आल्यानंतर. हे शरीराचं महात्म्य. या शरीरात आल्यानंतर त्याने कैलासाला जाता येतं. या शरीरात आल्यानंतर त्याने आणखी चंद्रलोकात, सूर्यलोकात, कुठं तुम्हाला जायचं असेल अमक्या धमक्या सगळ्या लोकांमध्ये जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर वैकुंठाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर गोलोक धामात जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर साकेत धामात जाता येतं. आणि त्याहीपेक्षा सर्वात श्रेष्ठ असणारं पद जर कोणतं असेल तर मोक्षपद आहे. ते या मनुष्य शरीरात आल्यानंतर मोक्षपद सुद्धा प्राप्त करून घेता येतं. या आधीच्या ज्या पदव्या सांगितल्या ते तगणे न्यून आहेत. त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ असणारी पदवी जर कोणती असेल तर ते मोक्षपद आहे. म्हणून मोक्षपद सुद्धा या मनुष्य शरीरात आल्यानंतर प्राप्त करून घेता येतं. हे जसं आहे तसं त्याने महाराज देवत्व याच्यात प्राप्त करून घेता येतं. हे जसं आहे सच्चिदानंद पदवी या आयुष्याच्या साधनातून प्राप्त करून घेता येते. हे जसं आहे तसं त्याने महाराज सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन सुद्धा याच देहात आल्यानंतर करून घेता येतं. म्हणून आपण ठरवायचं किती ठिकाणं तुम्हाला मी सांगितले, याच्यापैकी कोणत्या ठिकाणी जायचं आपण ठरवलेलं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ठरवलंय का? परमार्थ करताना माणसानं आधी असं ठरवलं पाहिजे की मला या शरीराच्या माध्यमातून साधना करून अमुक स्थानापर्यंत जायचं आहे. आणि जर ठरवलं नसेल आणि न ठरवता जर परमार्थ आपण करत असलो तर मग जायचं कुठे? प्रश्नच आहे. म्हणून परमार्थ हा विचारानं केला पाहिजे. परमार्थ हा ठरवून केला पाहिजे. परमार्थ करण्याकरिता प्लॅनिंग केलं पाहिजे. साधा संसार करायचं म्हणलं माणसं फॅमिली प्लॅनिंग करतात की नाही? असं करायचं तसं करायचं. घर बांधायचं म्हटलं तर एक आराखडा तयार करावा लागतो की नाही? इंजिनियर कडून आणावा लागतो, मग तुम्ही घर बांधू शकता. साधं घर बांधायकरिता तुम्हाला कुठून तरी आराखडा आणावा लागतो, प्लॅन तयार करावा लागतो. संसार करायकरिता तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. या सगळ्या गोष्टी जर त्यांनी संसारात कराव्या लागतात, मग परमार्थ करत असताना परमार्थामध्ये प्लॅनिंग नको का? काय करायचंय, कुठे जायचंय, काय मिळवायचंय, कसं मिळवायचं, कोणत्या माध्यमातून मिळवायचं, काय केल्यानं मिळेल, या सगळ्या गोष्टी परमार्थिक माणसानं विचारात घ्यायला नको का? आज असंच आहे महाराज. सगळे लोक परमार्थाला त्यांनी लागलेले आहेत. का परमार्थ करता? आमचे सगळे जोडीदार परमार्थात आहेत. सगळे गंध लावतात, सगळे पोथी वाचतात, सगळे वारीला जातात, सगळे भजनाला जातात. आम्ही सुद्धा जातो. फार कौतुकानं सगळ्यांच्या समोर सांगितलं जातं. पण हे सगळं करणाऱ्या माणसाला एकदा एकांतात घेऊन विचारायचं की महाराज हे सगळं तुम्ही करतात, गोष्ट खरी आहे, पण कशाकरिता करता एवढं तरी सांगा. एका क्षणात आणि ठामपणे उत्तर ज्याला सांगता येईल त्यानं निश्चित त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे, त्यानं गंतव्यस्थान ठरवलेलं आहे. नाहीतर तो असं विचारल्याबरोबर जर ततमम करत असेल तर मग मात्र त्यानं अजून काहीच ठरवलं नाही मला कुठे जायचंय. महत्वाचा विचार आहे. मी फार महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर सांगतोय. अगदी थोड्या वेळ मला तुमच्या समोर बोलायचं, 1 तास अजून. मग 1 तासामध्ये बरचसं त्यांनी बोलता येईल. तुम्ही फक्त कान उंच करून सर्वांगाचे कान करून त्यांनी ऐकायचं. हे ऐकल्यानं त्याने निश्चित आपल्या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम खऱ्या अर्थानं प्राप्त होईल असा प्रयत्न तर नक्कीच मी करतोय.
म्हणून त्यांनी महाराज आपण ठरवलं पाहिजे. जर इथे बसलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारला की मी खरंच कुठे जायचं ठरवलंय, मी खरंच परमार्थाच्या माध्यमातून काय मिळवायचं ठरवलंय, असा जर मनाला प्रश्न विचारला तर आतून एक उत्तर येईल. काय उत्तर येतं ते शेजाऱ्याला सुद्धा सांगू नका, आपलं आपल्याला सांगून ठेवा की काय ठरवलंय. एखाद्याने निश्चित जर ठरवलं असेल मला भगवत प्राप्तीपर्यंत जायचं तर तो श्रेष्ठ आहे, त्याच्या समोर दंडवत केलं पाहिजे. पण अजून जर आपण ठरवलंच नसेल कुठं जायचं काय मिळवायचं तर मग आपण फक्त परमार्थाची क्रिया करतो आहोत, आपल्याला त्यातला भाव कळालाच नाही. मग काय आहे सर्वात श्रेष्ठ काय मिळवता येतं? या परमार्थाच्या माध्यमातून, या परमार्थाच्या क्रियेच्या माध्यमातून, या सगळ्या साधनांच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींपर्यंत जाता येतं. म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेता येतं, स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेता येतो. ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी महाराज व्यापक असणारा भाव अंतःकरणात उतरू शकतो. त्याला या सगळ्या गोष्टी कळाव्यात. आधी त्यांनी मनुष्याने हा विचार करावा मी कोणत्या भावनेत वागतो. जवळजवळ 90% लोक असे पाहायला मिळतात समाजामध्ये की जे फक्त देहभावावरच आहेत, स्वतःला देह समजतात आणि देह समजूनच वागतात. 10% समाज असा आहे की त्याच्यापेक्षा थोडा उंच उचललेला आहे. त्याला कळतं की मी देह नाही, त्याच्यापेक्षा काय वेगळा आहे, मी जीव आहे, मी अनादी कालापासून जन्म मरणाची परंपरा भोगतोय. काही गोष्टी अनादी आहेत महाराज. 6 गोष्टी शास्त्रांना अनादी प्रतिपादन करून सांगितलं. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे, नंबर 2 प्रकृती अनादी आहे, नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे, नंबर 4 ईश्वर अनादी आहे, नंबर 5 जीव अनादी आहे आणि नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. या 6 गोष्टी अनादी आहेत. त्या अनादी गोष्टींमध्ये आपण सुद्धा आहोत, जीव आहोत आणि अनादी कालापासून जीव झालेलो आहोत. केव्हा जीव झालो माहित नाही. हे ज्याला कळालं, असा ज्यानं विचार केला की मी जीव आहे, तो या देहभावाच्या त्यांनी गोष्टीतून थोडा उंच उचलला जातो आणि विचाराच्या स्थितीवर येतो. आणि या विचारा वाचून समाधान मिळत नाही, विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून विचार केला पाहिजे की मी काय आहे, मी कसा आहे, या स्वरूपाचा त्यांनी बोध व्हावा. म्हणून देहभावाला टाकून त्यांनी महाराज उंच यावं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे जीवभाव. पण मी जीव आहे असं म्हणत त्यांनी राहू नये. त्याने त्यांनी विचार करावा आणि विचारांती त्याला कळेल की मी जीव आहे, इथपर्यंत त्यांनी खरं आहे. पण माझं जे मूळ आहे ते त्यांनी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे, याला आत्मभाव म्हणायचं. फक्त आत्मभावावर साधू संत थांबले नाहीत महाराज. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव त्यांच्या अंतःकरणात प्रगट झाला, त्याचं नाव आहे ब्रह्मभाव. म्हणजे व्यापक असणारा ब्राह्मी स्थितीवर त्यांनी निघून गेले आणि ब्राह्मी स्थितीत जाऊन त्यांनी तदाकार झाले. हे असे महात्मे सहजासहजी भेटत नाहीत. हे ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली या भाग्य परम. परम भाग्य त्यांनी प्राप्त होतं. ब्रह्म सर्वगत सदा सम असं ज्यांना कळालेलं आहे ते त्यांनी दुर्गम आहेत महाराज, सहजासहजी प्राप्त होत नाहीत. म्हणून त्यांनी मनुष्यानाम सहस्रेश क्वचित एखादा त्यांनी पाहायला मिळतो जो सहजासहजी आपल्या सर्वांच्या समोर प्रगट होत नाही. हे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. म्हणून अतिशय दुर्लभ आहे असा महात्मा जो सर्वत्र परमात्मा स्वरूपाला पाहतो, तो सुद्धा त्यांनी प्राप्त होत नाही. अशी सुद्धा स्थिती जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी. म्हणजे सामान्य तळागाळातला जो भाव आहे देहभाव त्याला टाकून द्यावा, तो टाकून जीवभावावर आरूढ व्हावं. तो जीवभाव सुद्धा त्यांनी मला सोडून द्यावा. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे आत्मभाव. स्वतःला आत्मा समजावं. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनन किले देयंती आपो न शोषयती मारुता. असं माझं स्वरूप आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. शरीराचा नाश झाल्यानं माझा नाश होत नाही. असा मी आत्मा आहे असं जाणून घ्यावं. आणि फक्त आत्मा आहे असं जाणून थांबू नये. तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा बोध आपल्या अंतःकरणामध्ये उतरावा. आणि तो परमार्थाच्या माध्यमातून उतरला पाहिजे. मी तुम्हाला गंतव्य स्थान सांगतोय, या भूमिकेत गेलं पाहिजे. आणि मग त्याने मी आत्मा आहे असं जाणून तोच आत्मा त्याने सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आहे हा बोध संतांकडून आपल्याला मिळेल. ते सांगतील तत् त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. मग आपल्याला कळेल अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे हे कळेल. काय आहे ब्रह्म? तू ब्रह्म आहेस म्हणजे नेमकं काय? अयम आत्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. म्हणजे कसं काय नेमकं? प्रज्ञानम ब्रह्म, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म. म्हणून त्याने अशा पद्धतीने बोध अंतःकरणात उतरेल आणि त्या बोधाची मस्ती जीवनामध्ये प्राप्त होईल. याला ब्रह्मज्ञानाची स्थिती म्हणतात. पण साधू संतांना या बोधापर्यंत सुद्धा येऊन थांबावं असं वाटलं नाही, त्याच्या पुढे जावं असं वाटलं.
म्हणजे देहभाव आवडला नाही, जीवभाव आवडला नाही, आत्मभाव आवडला नाही, ब्रह्मभाव सुद्धा कमी वाटू लागला आणि ब्रह्मज्ञानाच्या पुढे जाऊन अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली आणि भगवंताला म्हणू लागले, महाराज तुझं ब्रह्मज्ञान नको देवा मला, हे नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती घाबरायचं नाही, प्रमाण देता मस्त देऊन टाकायचं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा हे ब्रह्मज्ञान नको आहे. तुकोबारांचं अजून एक प्रमाण सांगू. ते म्हणतात, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. देवा ब्रह्मज्ञान मला नको आहे. म्हणजे काय कोणी पण म्हणायचं नाही ब्रह्मज्ञान नको म्हणून. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हा प्राप्तीपूर्वक नकार आहे. हे लोकोत्तर बोलणं आहे तुकोबारांचं. म्हणजे त्यांना प्राप्त आहे आणि प्राप्त झाल्यानंतर नको म्हणतात. मी आधी भूमिका तुमच्या समोर सांगितल्या. असं सांगायला लागलं की आपले पानं उचकायला सुरुवात करायची की आपण कोणत्या भूमिकेत आहोत. आपण देहभावावर आहोत की आपण जीवभावावर आहोत की आपण आत्मभावावर आहोत की आपण ब्रह्मभावावर आहोत. आणि मग पुढचं ब्रह्मभावाच्या पलीकडचं सांगतोय. ज्ञानोबारांचं मनोगत सांगायचं ना मला, खाली येऊन कसं सांगू. त्या भूमिकेत जाऊन सांगितलं पाहिजे. ज्ञानोबालाही कोणत्या भूमिकेत आहेत. त्यांनी या ब्रह्मभावालाही त्यांनी सोडून म्हणजे अद्वैताची वाणी नाही ऐकत मी काणी अशा अवस्थेत निघून गेले महाराज. म्हणजे हा जो त्यांनी अद्वैत भाव आहे तो सुद्धा विरून गेला. सोहम तेही अस्तवले, ते सुद्धा अस्तवलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी भाव निर्माण झाला. त्याचं नाव आहे प्रेम भाव, त्याचं नाव आहे भक्तिभाव. आणि तो श्रेष्ठ असणारा भाव आहे महाराज. त्याच्यासारखा भाव जगात दुसरा कोणताच नाही. म्हणून साधू संत त्यागिनी महाराज या अद्वैत तत्वाला प्राप्त करून त्याच्या पलीकडे निघून गेले. का निघून गेले असतील? त्या अभेदामध्ये, त्या अद्वैत तत्वामध्ये त्यांना समाधान वाटलं नाही महाराज. म्हणून तर त्यागिनी महाराज पुन्हा भेदात पदार्पण केलं. हे अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. देवा मला अद्वैतात समाधान वाटत नाही रे, तुझ्या चरणांची सेवा करायला समाधान वाटतं. मग काय केलं माहिती आहे? हे वास्तवात अभेदात पदार्पण करून गेले खरे, पण वास्तव अभेद त्यांनी धारण करून पुन्हा कल्पित भेदाचा स्वीकार केला. वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार केला. आणि मग मी भक्त तू देव ऐसे करी या भूमिकेत निघून गेले. मग त्याला देव म्हणून समोर उभं केलं. देवा हाती रूप धरविला आकार, ज्याला रूप नाही, ज्याला नाव नाही, ज्याला आकार नाही, ज्याला वर्ण नाही, असा असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला या साधू संतांनी सगुण साकार केलं. एखादा त्यांनी फार तत्वदृष्टीचा असेल आणि तो प्रश्न विचारेल, महाराज सगळीकडे जर ब्रह्मच आहे, ते निर्गुण निराकार आहे, मग त्याच्यात तुम्ही देव आणि भक्त असं नातं कसं तयार करणार आणि कसा भक्तीचा व्यवहार होणार? ज्ञानोबारांनी त्याचं फोडून काढलं महाराज. अमृतानुभवात त्यांनी माऊली म्हणतात, हे देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू असा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. देव देऊळ, एखादी गुहा असावी. डोंगरामध्ये त्यांनी महाराज एकाच दगडामध्ये असा परिवार कोरला जातो. तुम्ही कधी एकविरेला गेले का? तिथं कोरलेल्या लेण्या आहेत. आमच्याकडे नगर भागात बऱ्याच आहेत महाराज. त्या नाशिकला गेलात तर पांडवलीनी पाहायला मिळतात. पारनेर तालुक्यामध्ये ढोकेश्वराचं मंदिर आहे. एकच दगड आहे, अखंड दगड. त्या अखंड दगडामध्ये पायऱ्या पण त्याच दगडाच्या आहेत, खांब पण त्याच दगडाचे आहेत, भिंती पण त्याच दगडाच्या आहेत, दरवाजाची चौकट पण त्याच दगडाची आहे, त्याच्यावर असणारा गणपती पण त्याच दगडाचा आहे, समोर असणारा नंदी पण त्याच दगडाचा आहे, आतमध्ये असणारी पार्वती पण त्याच दगडाची आहे आणि महादेवाची पिंड सुद्धा एकाच दगडाची आहे. एका दगडात एवढे जर त्यांनी होऊ शकतात तर एका ब्रह्मस्वरूपामध्ये देव आणि भक्त का होऊ शकत नाही? महत्वाचा मुद्दा आहे.
पण सगळीकडे जर ब्रह्म आहे, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सगळं जर ब्रह्मरूप आहे, एक कणही त्याच्यापासून वेगळा नाही, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. मग तो परमात्मा अग्नी महाराज कोणत्याही रूपात आपल्या समोर प्रगट होऊ शकतो. म्हणून तर त्याने त्या परमात्मा स्वरूपाचा आनंद जर घ्यायचा असेल, त्याला जर भोगायचं असेल, तर मग मात्र त्याने अभेदात भोगता येत नाही. म्हणून भक्ती हे माफ करण्याचं ठरवलं महाराज. म्हणून त्याने हे अभेदुनी भेद राखियाला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. अभेदुनी भेद राखियाला अंगी, अभेद स्थितीला गेलो आणि पुन्हा भेद शिल्लक ठेवला. आणि कशाकरिता, तर वाढावया जगी प्रेम सुख. माहित आहे त्यांना अभेदच आहे, म्हणून देवाबरोबर बोलताना सुद्धा म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. देवा तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही, पण त्यांनी तुझा आनंद उपभोगण्याकरिता आम्ही फक्त सहज विनोद केला. तुला देव म्हणून समोर उभं केलं, आम्ही भक्त म्हणून तुझ्या समोर उभे राहिलो. मग आम्ही त्यांनी देवाणघेवाण करायचं ठरवलं. काय देवाणघेवाण करणार, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. आम्ही तुझं नामचिंतन करावं आणि तुम्ही आम्हाला प्रेम द्यावं. ही त्यांनी प्रेमाची देवाणघेवाण आहे. आणि ही देवाणघेवाण करण्याकरिता एका अखंड तत्वाला प्राप्त होऊन पुन्हा भेद शिल्लक ठेवला आणि भगवंताच्या सगुण साकार रूपाचा छंद अंतकरणामध्ये धारण करून त्या भगवंताचं भजन करू लागले, त्याचं चिंतन करू लागले, त्याच्या दर्शनाची आस अंतकरणात घेऊन त्यांनी व्याकुळ होऊन त्याला हाका मारू लागले महाराज. ही भावना अंतकरणात आहे. पण आपण जर परमार्थच करणार आहोत आणि परमार्थ मार्गावर आपण चाललेलोच आहोत, तर आपण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत महाराज. आपण आधी विचारपूर्वक देहभाव टाकला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे आपण जीव आहोत, भगवंताचे अंश. भगवान म्हणतो ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशती. म्हणून आपण भगवंताचे अंश आहोत, जीव आहोत आपण. हे कळालं पाहिजे. आणि जीव जर कोण असेल तर जीव अवघे देव, जीवाच्या मुळाशी देव आहे. स्वतः अग्नी तुकोबराय वर्णन करून सांगतात, हे देव जीव रे देवाची बरे देवाची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. त्या अभंगाची सुरुवात आहे, अमर आहा खरे की पहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. मी देह आहे किंवा देह माझा आहे असं म्हणणं आधी बंद करा, मग तुम्हाला भरवसा कळेल की तुम्हीच देव आहात. हे देवत्व या परमार्थात आल्यानंतर कळावं, मी देव आहे हे कळावं. देव म्हणजे पाऊस पडणारा डोळ्यासमोर आणायचा नाही. देव म्हणजे दिव नावाच्या धातूपासून त्याने तयार झाला देव, जो दिव्य आहे, जो चैतन्य स्वरूप आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, जो सत्य आहे. त्याच्या वाचून दुसरं काही सत्य नाही. तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. त्या सत्य परमतत्वालाच देव म्हणतात. बाकीचं सगळं त्याच्यावर दिसणारं उपाधी स्वरूपात आहे. उपाधीला थोडं बाजूला करावं आणि सत्य स्वरूपाचं ग्रहण करावं. भागवतकार भागवतात त्यांनी भगवंताची वंदना करतात वस्तुनिर्देशित मंगल करत असताना, आणि ते मंगल करताना सत्य तत्वाचं ध्यान करतात. हे जन्माद्यस्य यतोन वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि. परमात्मा तत्व हे सत्य आहे आणि त्या सत्य परमतत्वाकडे आपण आकर्षित झालं पाहिजे आणि तेच खऱ्या अर्थानं शिल्लक राहणार आहे असा भाव आपल्या अंतकरणात निर्माण व्हावा. ते सत्य त्यागणी माझं स्वरूप आहे, या स्वरूपावर आपण आरूढ व्हावं.
म्हणजे मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तो आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक. ब्रह्म हा जो शब्द आहे व्याकरणाच्या दृष्टीनं व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे सर्वत्र त्याला ब्रह्म असं म्हणायचं. जे संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे त्याला ब्रह्म असं म्हणायचं. मग मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा भाव निर्माण झाला की मग त्याने महाराज ब्रह्मरूप होत असताना सगळंच ब्रह्म आहे, मग मी सगळ्याच ठिकाणी व्याप्त आहे. हे स्वतःला ज्ञान होतं. मग कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना येऊ लागते. समोर त्यांनी जेवढ्या वस्तू पदार्थ सगळे घटक आपल्या डोळ्यासमोर दिसतील ते आपल्याहून वेगळे वाटत नाहीत. मग वाड धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव निनती देखली या वस्तू ते उजलुटिती मीच म्हणून ही अवस्था प्राप्त होते. परमार्थातली ही अवस्था आहे. या अवस्थेपर्यंत आपल्या सर्वांना जायचंय. ती प्राप्त झाली पाहिजे. कशी प्राप्त होईल? ती त्याने सायासानं प्राप्त होईल. हा महत्वाचा विचार आहे. प्रपंच जर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असाल तो प्रारब्धानं प्राप्त होत असतो. प्रपंचातली कोणतीच गोष्ट सायासानं प्राप्त होत नाही. ती कपाळात असेल तर मिळेल, पण आजच्या समाजाला हे सांगणं थोडं कठीण आहे. त्याच्या पुढे चला. ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते प्रयत्नानं प्राप्त होईल, दुसरा मुद्दा आहे. पण ज्या मुद्द्यात आपल्याला पदार्पण करायचंय प्रेमभावाच्या, तो मुद्दा मात्र असा आहे की तो त्याने प्रयत्नाने प्राप्त होत नाही, प्रारब्धाने प्राप्त होत नाही, भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. म्हणजे भगवंताच्या प्रेमाचं वर्म भगवंतानं जर प्राप्त करून दिलं तर मिळत असतं. हा त्यातला भाव आहे. पण सर्वात्मक भावनेवर त्यांनी आरूढ असणारे संत महापुरुष त्या सर्वात्मक भावनेला डावळून त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताच्या सगुण दर्शनाच्या दिशेने आकृष्ट झाले. शुकाचार्यांसारखे महापुरुष जे त्यांनी अखंड आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये आहेत त्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं भगवंताच्या सगुण दर्शनाची आस अंतकरणात निर्माण झाली आणि ते भगवंताच्या चिंतनात मस्त झाले. राजाला त्यांनी कथा सांगून झाल्यानंतर शेवटी वर्णन करून सांगतात निघाले ना जाण्याकरिता हे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिम परम असं म्हणत शुकाचार्य महाराज निघून गेले. आज काय झालं कळत नाही, पण भागवतातला पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक दोन्ही म्हणून झाले. म्हणजे अख्खं भागवत तुमचं ऐकून झालं असं समजा. आता ती इथपर्यंत सुरुवातीचा श्लोक आणि शेवटचा श्लोक दोन्ही श्लोकांमध्ये विशेष भाव आहे. सुरुवातीला म्हणले जन्माद्यसे येतोन वय आदितरत आणि मग शेवटी त्यांनी म्हणले नाम संकीर्तनम यस्य. म्हणजे जे त्यांनी जन्माच्या या संपूर्ण जगताला निर्माण करणारं त्रिसर्ग ज्याच्यावर त्यांनी प्रगट होतात असं सत्य असणारं जे तत्व आहे आणि ते तत्व ते त्यांनी जाणावं आणि जाणून शेवटी काय करावं त्याचं नामस्मरण करीत राहावं. हा त्यातला भावच त्यांनी वर्णन करून सांगितला. म्हणून त्यांनी त्या तत्वावर जाण्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून सगळ्या संतांनी असाच प्रवास केला. सगळ्या संतांनी त्यांनी महाराज याच माध्यमातून परमात्मा स्वरूपाला जाणलं आणि जाणून त्यांनी महाराज ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातून प्रवास करू लागले. जे प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान आहे ती गिळून टाकलं. माऊलींचाच विचार जर केला तर माऊलींनी हे ब्रह्मज्ञान गिळून टाकलं महाराज. ते स्वतःच वर्णन करून सांगतात ज्ञान गिळून गावा गोविंदुगा टाळा टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. म्हणून ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन त्यांनी करू लागले. का भजन करत असतील माऊली त्या गोविंदाचं? कसं करत असतील? का छंद लागला असेल माऊलींना भगवंताच्या भजनाचा? त्याचं कारण या भगवंताच्या भजनाचं बाळकडूच माऊलींना प्राप्त झालं. अंतकरणामध्ये पूर्वानुराग निर्माण झाला. भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारचे राग पाहिले जातात. एक पूर्वराग पाहिला जातो. भगवंताच्या भेटीच्या आधी भगवंताच्या भेटीची उत्कंठा याला पूर्वानुराग म्हणावं. मग नंतर उत्कंठा निर्माण झाल्यानं भगवंताची भेट होणं याला मिलनानुराग म्हणतात. आणि भगवान भेटून निघून गेल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला विरह म्हणतात. ही विरहाची स्थिती असते. 3 प्रकार. आणि महत्वाचा मुद्दा आहे का या 3 स्थितीमध्ये भक्ताच्या वाट्याला एकच गोष्ट असते, त्याचं नाव आहे रडणं. रडणं हेच त्याच्या कपाळात लिहिलेलं असतं. आधी रडतो पूर्वानुरागामध्ये का भगवान भेटत नाही म्हणून रडायला सुरुवात करतो. मग त्याचं ते रडणं व्याकुळता पाहून भगवान येतो आणि त्याला भेटतो. भेटल्यावर परत रडायला लागतो. म्हणजे काय रडतो? आता आनंदाचे अश्रू आहेत, देव भेटला म्हणून रडतो. आणि आता हा भगवान सोडून निघून जातो. तो निघून गेल्यानंतर परत रडतो. आता काय रडतो? म्हणजे देव निघून गेला म्हणून रडतो. हे रडणंच आहे म्हणत. वास्तविक पाहता रडणं हे दुःखाचं फल आहे. दुःख झालं की मनुष्य रडत असतो. आणि दुःख हे पापाचं फल आहे. म्हणजे हे सगळे त्यांनी भक्त देवाच्या भेटीच्या आधी रडतात, देव भेटल्यावर रडतात, देव निघून गेल्यावर रडतात. म्हणजे सारे पापी आहेत असा विचार करता का? अजिबात विचार करू नका तसा. महत्वाचा विचार सांगतो. रडण्याचे 2 प्रकार आहेत. संसारातले लोक पण रडतात आणि परमार्थातले लोक पण रडतात. संसारातल्या रडण्याला कारण आहे पाप. आणि परमार्थात त्यांनी महाराज असं उगीच रडता यायचं नाही. फार जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागेल तेव्हा देवाकरता रडू येईल महाराज. असं येणारच नाही. महत्वाचा विचार तुमच्या समोर सांगतो. फार पुण्य असावं लागेल जन्मोजन्मीचं
त्या पुण्याच्या प्रभावानं देवाकरता रडणं होईल हा त्यांनी सहज सोपा भाव नाही. भगवंताची कृपा झाल्याशिवाय ते आपल्या जीवनात येऊ शकत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांना त्यांनी महाराज या भूमिकेत पदार्पण करून जावं वाटतं. ज्ञान गिळून निघावा गोविंदुगा कुठून बाळकडू मिळाला असेल. थोडीशी चरित्र कथा सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तिथून प्रवेश केला म्हणजे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना ते कळेल. हे पहा, आळंदीच्या धर्मपीठानं माऊली ज्ञानोबरायांची जी माता पिता आहेत विठ्ठलपंत आणि रुक्माई, या दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचं सांगितलं. आताच आम्ही चरित्र सांगून आलो. त्याच्यात हा प्रसंग पाहिला. वक्ते बाबांनी ब्रह्मचित्काला नावाचा जो ग्रंथ आहे फार सुंदर ग्रंथ प्रकाशित केला. त्याचं सगळं चरित्र माऊली ज्ञानोबरायांचं पाहायला मिळतं. मुक्ताईचं चरित्र त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात असं सांगितलं की अलंकापुरातले सर्वच लोक त्रास देऊ लागले विठ्ठलपंतांना. संन्यास घेऊन त्यांनी गेला होतास, तुला त्यांनी तुझ्या भावना अनावर त्यांनी झाल्या, कामातूर झालास म्हणून संन्यास सोडून पुन्हा ग्रहस्थाश्रमात आलास, तू धर्म वाटवलास वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी विठ्ठलपंतांना सहन होईना. आता काय करावं, लेकरं त्यांनी 4 आहेत, त्यांना धर्मात घेतलं पाहिजे, जातीत घेतलं पाहिजे, त्यांचा उपनयन संस्कार झाला पाहिजे हा भाव विठ्ठलपंतांच्या मनात आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मसभेच्या समोर साकडं घातलं आणि अस्पृश्यासारखे हात जोडून उभे राहिले महाराज धर्मसभेच्या समोर. रोज सकाळी जावं आणि हात जोडून त्यांनी उभं राहावं आणि विनंती करावी, माझ्या पोरांना धर्मात घ्या, त्यांचा उपनयन संस्कार झाला पाहिजे. मला जातीत घ्या, मी अपराध केला, गोष्ट खरी आहे, तुमच्या दृष्टीने मी अपराधी आहे, पण माझ्या गुरुजींच्या आज्ञेने मी परत ग्रहस्थाश्रमात आलो, माझा काय अपराध नाही. घृतकुंभ संभव नावाचा एक विधी आहे, जो संन्यास घेतल्यानंतर परत ग्रहस्थाश्रमात येण्याकरिता करावा लागतो. एक घट असतो, त्याच्यात तूप घातलं जातं, त्या तुपात एक कणकीचा पुतळा टाकला जातो, त्याचा विधी करून पूजा केली जाते, मग विधिवत त्याने महाराज ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार केला जातो, म्हणजे संन्यास आश्रमाचा त्याग करून ग्रहस्थाश्रमात परत येता येतं. हे सगळं जीव तोडून विठ्ठलपंत सांगत होते, कोणी ऐकलंच नाही महाराज. रोज जायचे, संध्याकाळी घरी यायचे, रुक्माईने विचारायचं आज काय सांगितलं, आज काहीच निर्णय झाला नाही. रोज उठून चक्रा मारायचं काम सुरूच होतं. काय सांगितलं सांगा. पण तो दिवस उगवलाच महाराज निर्णय देण्याचा, आणि त्या दिवशी निर्णय दिला सगळ्या ब्रह्मसभेने, विठ्ठलपंत तुम्ही मोठा अपराध केला, तुम्हाला एकच त्यांनी दंड दिला जाऊ शकतो, त्याचं नाव आहे देहदंड. तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, पती पत्नीने तरच तुमच्या पापाचं क्षालन होऊ शकतं असं स्पष्ट सांगून टाकलं. विठ्ठलपंतांनी हे शब्द ऐकल्याबरोबर अंतकरण व्याकुळ झालं महाराज. काय करावं, 4 चिमुरडे डोळ्यासमोर उभे राहिले. अरे आपण माता पिता त्यांच्या बरोबर आहोत, तरी हा समाज त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हिणवतो आणि जातीत घ्यायला तयार नाही, एवढा छळ त्यांचा होतोय. आपण निघून गेल्यानंतर या लेकरांचं काय होईल, डोळ्यासमोर चित्र दिसू लागलं, आभाळ फाटल्यासारखं झालं, पायाखालची जमीन त्यांनी बाजूला गेल्यासारखी क्षणभर वाटली. पण त्या निर्णयाला स्वीकारलं महाराज. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, या भूमिकेत पदार्पण केलं आणि साष्टांग प्रणिपात ब्रह्मसभेच्या समोर केलं आणि सांगितलं तुमचा निर्णय मला मान्य आहे. घरी गेले, जड पावलानं जात होते, त्यांना माहित होतं आज रुक्माई मला विचारणार आहे काय निर्णय दिला, आणि असं झालंच महाराज. गेले पर्णकुटीपर्यंत आणि तिथं गेल्यानंतर रुक्माईनं विचारायला सुरुवात केली, काय झालं, काय सांगितलं आज ब्रह्मसभेनं. सांगतच नाही, ती पुन्हा पुन्हा विनंती करते आहे. मग जड अंतकरणानं सांगितलं, ब्रह्मसभेनं निर्णय दिला, ब्रह्मसभेनं निर्णय दिला. आणि निर्णय जर काय दिला असेल तर आपण दोघांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं असा निर्णय दिला. असं म्हटल्यावर तिला व्याकुळता त्यांनी अंतकरणात निर्माण झाली, लेकरांची चिंता वाटू लागली. पण आता आपण लगेच जर देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेलो, आपल्या लेकरांना जर हे लगेच सांगितलं तर त्यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांच्या मनावर काय परिणाम होईल असा विचार दोघांनी पण केला. म्हणजे लगेच देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं नाही. मग काय करायचं, आपण या मुलांना आधी घडवायचं, त्यांच्या मनाची स्थिती निर्माण करायची. वास्तविक पाहता हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, ते त्यांनी मूर्तिमंत अवतारच आहेत, पण ही त्यांची लीला आहे, हे लीलाकारी आहेत महाराज. म्हणून त्यांनी विठ्ठलपंत रुक्माईनं विवेक धारण केला आणि मुलांचं हित करावं, त्यांना विचाराची त्यांनी दिशा प्राप्त करून द्यावी, त्यांच्या मनाची बैठक पक्की करावी, मग आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायला जावं असं ठरलं. मग आळंदी गाव सोडून दिलं आणि मजल दर मजल करत परत आपे गावात गेले. आपेगाव त्यांचं मूळचं गाव, म्हणजे त्यांनी कुलकर्णी पद तिथलं त्यांना प्राप्त झालं होतं. विठ्ठलपंत त्या स्थानावरती गेले आणि गेल्यानंतर मुलांना अशा पद्धतीनं शिकवायला सुरुवात झाली. विठ्ठलपंतांनी शांकर भाष्य असणारी गीता, म्हणजे शंकराचार्यांनी जे भाष्य केलेल्या गीतेवरती, त्या गीतेचा अनुवाद अशा पद्धतीने भावंडांच्या समोर रोज सांगावा. सगळी गीता त्यांनी महाराज पाहून झाली, अनेक ग्रंथ पाहून झाले, उपनिषद पाहून झाले, सगळ्या गोष्टी विठ्ठलपंतांच्या माध्यमातून. कारण विठ्ठलपंत स्वतः दशग्रंथी पंडित होते, त्यांनी कृष्णाजी पंत देवकुळ्यांकडे राहून अशा पद्धतीने पैठणात अध्ययन केलं होतं. ते विठ्ठलपंत मुलांच्या समोर हे सगळं त्यांनी धर्मशास्त्र सांगतायत. त्यांनी मुलांची तयारी केली. दुसरा मुद्दा, दुसरा अंग पहा, ब्रह्मज्ञानाची असणारी दिव्य स्थिती ही वडिलांकडून त्यांनी, कारण माणसाकडे श्रोत्रियत्व सुद्धा असावं,
ब्रह्मनिष्ठ असावी आणि कृपाळू तत्व असावं. विठ्ठलपंत श्रोत्रिय आहेत, विठ्ठलपंत ब्रह्मनिष्ठ आहेत आणि विठ्ठलपंत कृपाळू आहेत, म्हणून तर त्यांनी अशा पद्धतीनं कृपेचं दान देत आहेत. म्हणून भावंडांना अशा पद्धतीने दिव्य स्थिती प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानाचा असा पद्धतीचा वसा वडिलांनी दिला. महाराज गहिनीनाथ महाराज निवृत्तीनाथांना भेटले होते आणि भेटल्यानंतर त्यांनी तत्वोपदेश केला आणि हे तत्वोपदेश करत असताना विशेष असणारा भाव सांगितला, कुळ हे पावन कृष्ण नामी. कृष्ण नामाचा उपदेश तिथून प्राप्त झाला आणि कृष्ण भक्तीचा छंद त्यांनी महाराज निवृत्तीनाथांच्या अंतर्गणात तिथून निर्माण झाला. रुक्माईनं विचार केला, भावंडांना सांगितलं पाहिजे आणि हेच त्यांनी समजून सांगितलं पाहिजे. तिनं सांगायला सुरुवात केली. चिल्या पिलांना जवळ घ्यावं, हृदयाला लावावं आणि जवळ घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात करावी. असं आहे, या जगामध्ये त्यांनी अपेक्षाच करायची असेल ना बाळानो, तर दुसरे कोणाकडून कधीच करू नका. जर अपेक्षा करायची असेल तर जगन्नियंता असणारा परमात्मा, त्याला कृष्ण म्हणतात, त्याला गोविंद म्हणतात, त्याला माधव म्हणतात, त्याला श्यामसुंदर म्हणतात. त्याला तुम्हाला काय म्हणायचं असेल त्या नावानं तुम्ही कन्हवा, कान्हा, लाला, लल्ला, गोविंद, माधव, केशव काय म्हणायचं असेल ते म्हणा. असा असणारा हा कन्हैया फार कृपाळू आहे, फार दयाळू आहे, फार प्रेम करणार आहे, सर्वांना सांभाळणार आहे. तुम्हाला माहिती आहे तो परमात्मा प्रगट होत असतो, तुम्हाला माहिती आहे तो परमात्मा भेटत असतो, तुम्हाला माहिती आहे तो परमात्मा बोलत असतो, तुम्हाला माहिती आहे तो परमात्मा हृदयाला लावतो, तुम्हाला माहिती आहे तो परमात्मा संकटात त्यांनी सोडवण्याकरिता येतो. तो प्रत्यक्ष प्रगट होऊन भक्तांना आपलं करत असतो. त्याच्याशिवाय या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं दुसरं कोणीच नाही. म्हणून त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी याच्याकरिता अट्टहास करावा, त्याच्या दर्शनाची आस आपल्या अंतकरणात असावी. कसा आहे गाय तो कन्हैया, सांग तरी जरा. रुक्माईला त्यांनी विचारावं भावंडांनी आणि रुक्माईने सांगावं तो कन्हैया फार सुंदर आहे, अतिशय दिव्य आहे. तो त्यांनी महाराज पाहिल्यानंतर वेध लावतो, सावळा सुकुमार आहे. तो त्यांनी देहुडाचरण उभा राहत असतो. देहुडाचरण म्हणजे त्याचा एक पाय सरळ आहे, एक पाय त्याने तिरका ठेवलेला आहे. त्याचे पाय त्यांनी कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भोवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्यानं कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंद रुफुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याचे हात अतिशय त्यांनी सुंदर आहेत. त्यानं हातामध्ये वेणू धारण केलेला आहे. तो वेणू आपल्या आधारावर ठेवून तो वाजवतोय आणि तिरक्या नजरेनं भक्तांकडे पाहत असतो आणि भक्तांना वेधून त्यांनी आपलंसं करत असतो. असा तो जगन्नियंता परमात्मा आहे. त्याला पाहण्याकरिता अट्टहास करावा, त्याच्या भेटीकरिता अट्टहास करावा, त्याच्या दर्शनाकरिता सायास करावेत, त्याच्या प्राप्तीकरिता व्याकुळ व्हावं, अशी अवस्था आपल्या चित्ताची निर्माण व्हावी. आणि मग तो परमात्मा येत असतो, तो आपल्याला भेटत असतो, आपलं करत असतो. आणि तो एकदा भेटला रे भेटला की मग जगाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करायची काहीच गरज पडत नाही. हे सगळं जग डोळ्यासमोर दिसतच नाही, तो परमात्माच डोळ्यासमोर दिसतो. तुम्ही ऐकतात ना सर्व. महत्वाचा मुद्दा सांगतो, कन्हैयाला पाहावं महाराज. रोजच्या कीर्तनात भगवंताचं ध्यान करतो महाराज, खरोखर. आणि याच्याशिवाय दुसरं काय करावं. लोकांच्या समोर 2 तास फक्त ब्रह्मज्ञान सांगत राहिलं ना तर लोकांना डबड्यात खडे घालून खडखड 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 वाजवल्यासारखं होतं. सगळे लोक झटकून झटकून घरी निघून जातात, काही समजत नाही. एवढ्या दूर जाऊन त्यांनी काय उपयोग होतो महाराज. फार दुरून प्रवास करून इथपर्यंत आलो, काहीतरी पदरात पडावं की नाही. मग खरा वारकरी तोच आहे ज्यानं त्यांनी अंतकरणापासून भगवंताचं ध्यान केलं. आणि ते ध्यान करत असताना त्याच्या चरणांपासून ध्यानाला सुरुवात करावी. त्याच्या मुखारविंदापर्यंत त्यांनी भगवंताला पाहावं आणि त्याला पाहून स्वतःला त्याच्या सोडून द्यावं महाराज. काही लोकांची लाज मनात धरू नये, काहीच कोणत्या गोष्टीचा विचार करू नये. तो परमात्मा असा आहे जो त्यांनी प्रेम देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो आणि हृदयाला सुद्धा लावतो. असं त्यांनी आईनं बाळ करू दिलं या भावंडांना. मनामध्ये आस निर्माण झाली की तो भगवान भेटला पाहिजे, तो भगवान दिसला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे, त्यानं हृदयाला लावलं पाहिजे. जगानं कितीही त्रास दिला तरी तो त्रास त्या भगवंताच्या भेटीसमोर नगण्य वाटू लागला. आणि फक्त भगवंताच्या भेटीची ओढ अंतकरणात निर्माण झाली. कधी भेटेल सहज मुखातून शब्द बाहेर येऊ लागले. कावळा जरी झाडावर बसलेला पाहिला तरी मनातून भावना प्रगट होऊ लागल्या. कावळ्याबरोबर संवाद ज्ञानोबारांनी केला. उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येतील. बेटी लागी जीवा लागली
असं वाटतं डोळे बंद करून फक्त तुमचं ऐकतच राहावं. खरंच फार सुंदर भगवंताचं चिंतन करतायत, फार सुंदर वाजवत आहेत. ही पोरं म्हणजे तुम्हाला रत्न सापडली खरोखर. हे त्या भावविश्वात जाण्याचं साधन आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडे त्याच्यात पदार्पण होतं. अंतकरणातल्या भावना गीतांच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून प्रगट होतात आणि त्या भगवंताच्या जवळ जाण्याकरिता कारणीभूत ठरतात. म्हणून हे गीतही भगवंतापर्यंत घेऊन जातं. भावे फक्त त्याच्यात भाव असला पाहिजे. भावे गावे गीत हे ते सुंदर असणारं भजन माझ्या समाधानाकरिता नसावं. हे सुंदर भजन या लोकांच्या समाधानाकरिता नसावं. हे सुंदर भजन माझ्या भगवंताकरिता असावं. ते भजन सार्थकी लागतं. हे त्यागणी गोड असणारं वाजवणं, हे जे बोट पडतात ना, हे त्यागणी त्या कन्हैयाकरिता वाजावेत. बोल कन्हैया बोल तुझ्या मै कोण असा भजन सुनावू. ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊ. तू नाचावं संग मी त्यागणी गावं. एवढंच मला अंतकरणापासून वाटतं. असं भगवंताच्या विश्वात जाऊन कधीतरी त्यागणी त्या दिव्य असणाऱ्या लिलेत पदार्पण करून आपलं जीवन त्याच्यात विभोर करून टाकावं, हा त्यातला भाव आहे. भावंडांच्या अंतकरणामध्ये आस लागलेली आहे भगवंताच्या भेटीची. कन्हैया त्याने भेटावा असा भाव निर्माण झाला. कन्हैयाच आपलं सर्वस्व आहे. त्याच्या वाचून जगात आपल्याला दुसरं कोणी नाही. कोणी कोणाला सोडवत नसतं. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया या भूमिकेत गेलेले हे संत आहेत. हे महात्मे आहेत महाराज. त्यांना ती दिव्य स्थिती प्राप्त झाली हे माता पित्यांना कळालं आणि मग ठरवलं आता निघून जायचंय म्हणून. मग एक दिवस ठरवला, निवृत्तीला जवळ घेतलं, हृदयाला लावलं. निवृत्तीला 4 गोष्टी समजून सांगितल्या. निवृत्ती तू थोरलायस, तुला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून त्यांनी हे जे लहान लहान माझी बाळं आहेत ना, यांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हणून आम्ही जरी तुमच्या डोळ्यासमोर आज दिसत असलो तरी सांगता येत नाही आपला कधी वियोग होऊ शकतो. असं सांगत नाही देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं म्हणून. अशा शब्दांमध्ये बोलतात. न जाणो कधी कोणाचा वियोग होईल सांगता येत नाही. आणि जर त्यांनी आमचा आणि तुमचा वियोग झाला तर मग तुम्हाला भविष्यात त्यांनी जगणंच भाग आहे ना. म्हणून घाबरू नका, डळमळू नका, कोणाकडून काय अपेक्षा त्यांनी ठेवू नका. भगवंताकडून अपेक्षा ठेवा. तो भगवान सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, सर्वांना सांभाळतो असं आई सांगू लागली. आणि वरतून त्यांनी सांगते आहे की या भावंडांना त्यांनी कधी रडलेलं पाहू नकोस निवृत्ती. त्यांच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नकोस. जशी पक्षीने आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन त्यांनी सावरून बसते, असं ज्ञानोबा सोपान आणि मुक्तीला त्यांनी पंखाखाली घेऊन बस. यांना कधीच वेदना झालेल्या त्यांनी तुझ्या डोळ्याने पाहू नकोस. त्यांना सावरीत राहा. निवृत्तीला कळत होतं आई काहीतरी विशेष सांगते आहे, काहीतरी घडणार आहे. पण कळू दिलं नाही महाराज. 2 पत्र विठ्ठलपंतांनी लिहिले आणि भगवान परमात्म्याच्या समोर नेऊन देवघरामध्ये ठेवले आणि विठ्ठलपंत बाहेर निघून गेले महाराज. रुक्मायला त्यांनी जायचंय, पण आई आहे ना तिच्या समोर 2 धर्म आहेत. एक पतिव्रता धर्म आहे आणि दुसरा मातृधर्म आहे. पतिव्रता धर्म पाळायचं म्हणून पतीबरोबर जायचं देहांत प्रायश्चित्त घ्यायला, पण मातृधर्म मागे ओढत होता आणि लेकरांकडे पाहण्याची इच्छा निर्माण होत होती. चिमुरडे त्यांनी महाराज झोपलेले होते. निरागस असणारे भाव त्यांच्या मुखावर होते. असं वाटायचं घाईनं पळत जावं, मुक्तीला झोपेतून जाग करावं, तिला हृदयाला लावावं, तिची आलाबाला घ्यावी आणि तिला सांगावं मुक्ते आता मी जाणार आहे. पण कसं सांगू ते सुद्धा तिला सांगता येत नव्हतं. 2 दिवस आधी या रुक्माईनं त्यांनी विचित्रच प्रकार करायला सुरुवात केली. काय मुलांनाही वेगळंच वाटलं महाराज. तिनं काय करावं, सोपानाला समोर बसवावं आणि तासनतास त्या सोपानाच्या मुखारविंदाकडे पाहत राहावं. सोपानानं हळूच विचारावं, आई आज अशी काय पाहतेस ग माझ्याकडे, का बरं असं पाहतेस सांग ना. तिला सांगता येत नव्हतं की सोपाना मला देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं आहे, तुला कधीच परत पाहता यायचं नाही म्हणून या डोळ्यांच्या माध्यमातून तुला माझ्या हृदयात साठवण्याचा प्रयत्न करते आहे. जगाची मालक त्यांनी जगाची जडणघडण करणारे माझ्या उदरी जन्माला आले, पण माझं भाग्य कसं आहे मला याला सोडून निघून जावं लागतंय. हा भाव तिच्या अंतकरणात नाही. लेकरांच्या मुखाकडे पाहतच होती. आई ही हरणी आहे महाराज आणि ती त्यांनी पिलांना खोप्यात सोडून निघून जाण्याकरिता निघालेली आहे.
आणि तिला त्यांनी त्या भावना अनावर होतात, पण काही केले आता मुलांना जागा सुद्धा करू शकत नाही. पायातली जोडवी वाचतील आणि ही लेकरं जागी होतील म्हणून हातात काढून घेतली जोडवी निघाली. पांडुरंगाच्या समोर जाऊन हात जोडून बसले, देवा तुला काही मागितलं नव्हतं रे. दगडा मातीचं घर असावं, दारासमोर तुळशी वृंदावन असावं, 4 चिमुरडे घरामध्ये असावेत, पोटभर खाण्यापुरतं असावं, गुण्या गोविंदाचा संसार असावा, याच्यापेक्षा काही मागितलं नव्हतं. पण जरी काहीच मागितलं नव्हतं तरी सुद्धा हे असं दुःख सुद्धा मागितलं नव्हतं जे माझ्या वाट्याला आज आलेलं आहे, जे कोणाच्याच वाट्याला आल्यासारखं दिसत नाही. आज या चिमुरड्यांना सोडून मला त्यांनी जायचं आहे. व्याकुळ झाली महाराज ती आणि भगवंताच्या समोर पदर पसरून त्यांनी बोलू लागले, रुक्माई देवा मी जाते आहे, पण माझ्या लेकरांना तुझ्या झोळीत टाकून जाते रे. आम्ही गेल्यानंतर त्यांनी या भावंडांना सांभाळ, यांना तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. हे आईचं अंतकरण भगवंताच्या समोर त्यांनी बोलू लागले. व्याकुळ झाली आणि निमूटपणे घराच्या बाहेर निघून गेले. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर त्यांनी मुक्ताई आधी जागी झाली. जागी होऊन त्यांनी व्याकुळ होऊन इकडे इकडे पाहू लागले, आई दिसत नाही. भावंडांना जागत केलं, निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपान दादा जागे व्हा, आई बाबा दिसत नाही. सगळ्या गावात विचारपूस करू लागले, आई पाहिली का हो, बाबा पाहिले का हो, पण कोणी सांगायला तयार नाही. मग रडू लागले महाराज. निवृत्तीला शब्द आठवले की आईनं मला सांगितलं होतं की या भावंडांच्या डोळ्यात कधी पाणी आलेलं पाहू नकोस. आणि असंच आईनं सांगितल्यानुसार ज्ञानोबारायांना, सोपान काकाला, मुक्तीला हृदयाला लावलं. कारण निवृत्तीनं पत्र वाचलं होतं आणि वाचलेलं पत्र कळालं होतं म्हणून समजून सांगत होते, निवृत्ती दादा बाळांनो रडू नका. आता आपले आई बाबा आपल्याला परत कधीच दिसणार नाहीत, कधीच आपल्या समोर येणार नाहीत. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेलेले आहेत. हा भाव निवृत्तीच्या मुखातून त्यांनी प्रगट झाला. भावंड व्याकुळ होऊन रडू लागले, निवृत्ती दादा कधीच आई दिसणार नाही का रे, कधीच बाबा दिसणार नाहीत का रे, असं म्हणून त्यांनी महाराज रडू लागले. त्यांचे डोळे पुसत निवृत्तीनं बोलायला सुरुवात केली, बाळांनो चिंता करू नका. त्यांनी सांगितलंय ना की भगवंताचं स्मरण करायचं, तो सांभाळणार आहे, तो दया करणार आहे, तो दर्शन देत असतो, भेटत असतो, प्रेम देत असतो, म्हणून चिंता करू नका. त्यांच्या त्या वाक्यांना त्यांनी अंतकरणात साठवा आणि भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करा. डोळे पुसून त्यांनी श्यामसुंदराचं चिंतन करतायत, डोळे पुसून कृष्ण परमात्म्याची आस अंतकरणात आहे. देवा आमचे आई वडील आम्हाला सोडून निघून गेले रे, पण आता त्यांनी आम्हाला जर कोण असेल आमचं म्हणण्यासारखं या जगामध्ये तर एकटा तूच आहेस. तुझ्या वाचून आता दुसरं कोणी आम्हाला नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण वाचून मला या जगात दुसरं कोणीच नाही. हा भाव भावंडांच्या अंतकरणात आहे आणि एकच आस अंतकरणात आहे भगवंताच्या दर्शनाची, भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या अशा पद्धतीने त्यांनी मिलनाची दिव्य आस अंतकरणात निर्माण झालेली आहे. आणि ही आस घेऊन प्रवास करतायत. बरेचसे विघ्न जीवनामध्ये येऊन गेले. पुन्हा त्यांनी अलंकापुराला गेले, पत्र घेऊन पुन्हा पैठणाला आले, मग रेडा बोलवला, मग त्यांनी पुन्हा नेवाशात गेले, ज्ञानेश्वरी प्रगट झाली, ब्राह्मणी गावात गेले, अमृतानुभव प्रगट झाला. तिथून पुढे त्यांनी महाराज प्रवास पुंतांब्याला गेले, प्रेत जिवंत केले. पुढे त्यांनी महाराज अशा पद्धतीने आडे गावात आले, रेडे महाराजांना समाधी दिली आणि तिथून त्यांनी महाराज अलंकापुराच्या दिशेने निघाले. चांगदेव महाराजांची भेट झाली. मोठे सोहळे जीवनामध्ये होऊ लागले. जगानं फार मोठा छळ केला. चांगदेव महाराजांच्या माध्यमातून नामदेव महाराजांना निरोप कळाला पंढरीमध्ये आणि नामदेव महाराज भेटण्याकरिता आले. ते कच्चे ठरले. विसोबा काकांकडे जाऊन त्यांनी अनुग्रहित झाले. पुन्हा पंढरपुरात आले, पुन्हा भावंडांना भेटायला आले. भगवंताचा महिमा नामदेव महाराजांकडून ज्ञानोबा आदी करून सर्व भावंडांना कळाला आणि मग एकच विचार मनात निर्माण झाला की तो जगाचा मालक नामदेव महाराजांबरोबर बोलतो, त्यांच्या ताटात बसून जेवतो, त्यांच्याबरोबर विलक्षण क्रीडा करतो. मग त्यांच्याबरोबर जसा परमात्मा बोलतो तसा आपल्याबरोबर का बोलणार नाही, आपल्याला का दिसणार नाही? त्याच्या दर्शनाकरताच आपलं जीवन आता आहे, म्हणून आपण गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी पंढरीला जाण्याचं ठरलं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. पंढरपुराला जाण्याचा विचार अंतकरणात आला आणि भावंड अलंकापुरावरून पंढरपुराला अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं. महाद्वारामध्ये त्यांनी सोळखांबी त्यांनी दगडी मंडप त्यावेळेला होता, बाहेरचा लाकडी मंडप नव्हता. आतमध्ये प्रवेश केला. गरुड हनुमंताला त्यांनी भेटले. रंगशिळेवर उभं राहून भगवंताला डोळे भरून पाहिलं आणि पाहिल्यानंतर अंतकरणात विलक्षण असणारे भाव उमडून येऊ लागले. रंगशिळेवर उभं राहत जावं. जिथे मुखदर्शनाची वारी जाते ना तिथं गोल असणारा एक दगड आहे खाली, त्याला रंगशिळा म्हणतात. तिथं उभं राहून आपण त्यांनी कान धरून नाचतो ना, कान धरून नाचे न गरुड पारी. निळोबराय म्हणतात, निळा उभा रंगशिळे आणि प्रेमे पाझरतात ती डोळे, अशी त्यांनी भावना अंतकरणात असावी देवाकडे पाहू लागले.
आणि घाईघाईनं त्यांनी भगवंताच्या दिशेनं धावू लागले. ज्ञानोबा आदी करून सर्वजण. निवृत्तीनाथ दादा बरोबर आहेत. भगवंताला डोळे भरून पाहिलं. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. कडकडून मिठी भगवंताला मारली. मस्तक भगवंताच्या चरणारविंदावर ठेवलं आणि ते मस्तक ठेवल्याबरोबर अंतकरणात भावना निर्माण झाली. बस आता जन्माला आल्याचं सार्थक झालं. आता अवतार धारण करून आलो. सगळी कामं पूर्ण झाली. सगळ्यात मोठं काम होतं या भगवंताचं दर्शन होणं. आणि माझ्या जीवनात या पांडुरंगाचं दर्शन झालं. जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. जीवन पूर्णत्वाकडे गेल्यासारखं वाटलं. याच्याशिवाय काही मिळवायचं नव्हतं. फक्त हा देवच जीवनामध्ये प्राप्त करायचा होता. तो दिसला नव्हे, तो भेटला. आणि भेटून त्यांनी अंतकरणात घर करून बसला. ही भूमिका अंतकरणात प्रगट झालेली आहे. सांगावी कोणाला? असा दिव्य भाव प्रगट झाला की कोणाला तरी सांगता सुद्धा यावा ना. निवृत्तीदादा शेजारी होते. ते त्यांचे मायबाप आहेत. ते गोपी भावावर आरूढ आहेत. ते गुरु सुद्धा आहेत. ते भाऊ सुद्धा आहेत. ते गोपी सुद्धा आहेत. ते सखे सुद्धा आहेत. म्हणून त्यांनी माझ्या अंतकरणामध्ये भगवंताच्या दर्शनानं प्राप्त झालेला जो भाव आहे तो मी माझ्या सखीला त्यांनी सांगावा. म्हणून त्यांनी निवृत्तीदादांना सखी समजून कृष्ण परमात्म्याच्या भेटीचा आनंद सांगण्याकरिता उद्युत झाले. म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याला कृष्ण म्हणतो तोच हा विठ्ठल आहे. तो ज्याला आपण माधव म्हणतो तोच हा विठ्ठल आहे. जो सच्चिदानंद घन आहे तोच हा विठ्ठल आहे. त्याला पाहून जीवन कृतार्थ झालेला आहे. जन्माला आल्याचं सार्थक झालेलं आहे. म्हणून आज मला त्यांनी खऱ्या अर्थाने संसार सुफळ झाल्यासारखा वाटू लागला. का? याचे चरण मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिले. हे निवृत्तीदादांच्या समोर त्यांनी मला सखी म्हणून ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. अजी संसार सुफळ अजी संसार आजी संसार सुफळ झाला गे माय. देखेले पाय विठोबाचे. संसार सुफळ झाला. संसार शब्दाचे अनेक अर्थ करता येतील. सुरू सरती ती संसार. हा जो प्रत्येक क्षणाला सरकतो त्याला म्हणतात संसार. सम्यक रूपेन सरती ती संसार. जो त्यांनी पूर्ण रूपानं संपून जाणार आहे, सहज संपण्याच्या दिशेने जो प्रवास करतो त्याला संसार म्हणतात. हा पण संसारच आहे. व्यष्टी समष्टी रूपानं संसाराला पाहिलं जातं. हे शरीर सुद्धा संसारच आहे. हा व्यष्टी संसार आहे. आणि बाहेर दिसणारा हा सुद्धा संसारच आहे. हा समष्टी संसार आहे. व्यष्टी समष्टी प्रपंच त्याला त्यांनी म्हणतात. हा जाणाराच आहे. प्रत्येक क्षणाला सरकतो आहे. प्रत्येक पावलाला हा त्यांनी संसार सरकतो आहे. याला जसं संसार म्हटलं जातं तसं जन्म मरणाला सुद्धा संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मुरारे. जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करून सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी. हा खरा संसार आहे. म्हणजे जन्माला येणं हा संसार आहे. या संसाराला आल्यानंतर जर काय प्राप्त करून घ्यायचं असेल, याचं मुख्य ध्येय जर काय असेल तर त्यांनी महाराज फक्त परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घेणं हा मुख्य असणारा उद्देश आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जन्माला आल्याचं सार्थक जर काय असेल तर फक्त विठ्ठल पाहणं हेच आहे. लोकांना जन्माला आल्याचं सार्थक काही पण वाटतं महाराज. चांगली बायको मिळणं जन्माला आल्याचं सार्थक. चांगली मुलं होणं जन्माला आल्याचं सार्थक. चांगला त्यांनी घर बांधून होणं जन्माला आल्याचं सार्थक.
मान प्रतिष्ठा वैभव संपत्ती प्राप्त होणं जन्माला आल्याचं सार्थक. अरे हे सार्थक नाही, भाग्य तरी नव्हे, धनदारा पुत्र हे त्यांनी भाग्य नाही, हे सार्थक नाही. सार्थक जर जीवनाचं कशानं होत असेल तर भगवंताच्या स्वरूपाच्या ज्ञानानं होईल, भगवंताच्या सगुण दर्शनानं होईल आणि ते खऱ्या अर्थानं सार्थक म्हणत जावं. म्हणून असं आपल्या जीवनात त्यांनी झालं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बुवा असं बोलायला लागलं की आपले पानं उचकीत राहायचे की आपलं सार्थक झालं की नाही. जर अजून भगवंताचं स्वरूप कळालं नसेल तर अजून जन्माला आल्याचं सार्थक नाही. जर भगवंताचं दर्शन प्राप्त झालं नसेल तर अजून जन्माला आल्याचं सार्थक नाही. मग ते होईल केव्हा? जेव्हा अट्टहास करू तेव्हा. याजसाठी केला होता अट्टहास, असा अट्टहास करावा लागेल तेव्हा ते सार्थकतेकडे आपलं जीवन त्यांनी जाऊ शकतं. भगवंताच्या दर्शनाच्या दिशेनं प्रवास करावा. यांच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची आस आहे आणि ती आस लागली म्हणून परमात्मा त्यांनी भेटला. कृष्ण दर्शनाची लालसा अंतकरणात असावी. त्याच्या आधीचा एक मुद्दा आहे मला, त्याच्या संसार वासना आणि मग कृष्ण दर्शन लालसा. नाहीतर संसाराची वासना पोटात ठेवून कृष्णाच्या दर्शनाचा जर अट्टहास करत असाल तर या जन्मात नाही, असं जर जगत राहिले तर अनेक जन्मांमध्ये सुद्धा परमात्मा भेटायचा नाही. पण परमात्मा भेटावा असंच जर वाटत असेल तर आधी अंतकरणामधून संसाराची वासना काढूनच टाकली पाहिजे. ती जर नाही काढली तर परमात्मा कधीच भेटणार नाही. परमात्म्याला दोष द्यायचा नाही, तू का भेटत नाहीस म्हणून. आपलं आधी तपासून पाहायचं. आपल्या पोटात जर वासना संसाराची शिल्लक असेल, देव भेटेल कसा महाराज? मग त्याच्या भेटीकरिता जर अट्टहास असेल, आपलं जीवन निर्मळ केलं पाहिजे, आपलं जीवन शुद्ध केलं पाहिजे. परमात्मा स्वतःच येतो अंतकरणात बसण्याकरिता. तो राम आहे, सर्वांच्या हृदयात आहे, पण प्रगट केव्हा होतो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. रामप्रभू एकदा वनवासाला जाण्याकरिता निघाले होते ना, त्यावेळेला घडलेला प्रसंग सांगतो. 9:45 निघाले ते आता वनवासाला. लक्षपूर्वक ऐका. रामप्रभू ज्यावेळेला जाऊ लागले त्यावेळेला वाल्मिकाच्या आश्रमात गेले महाराज. कारण आता पुढे वनवास 14 वर्षाचा आहे. कुठे त्यांनी राहावं? मग वाल्मिकाला प्रश्नच विचारला, महाराज मला वनाला जाण्याचं ठरलेलं आहे, वडिलांची आज्ञा म्हणून मी वनवासाला आलेलो आहे, कुठे राहू मला सांगा. वाल्मिक ऋषींनी रामप्रभूंना 14 ठिकाणं सांगितली राहण्याची. किती? 14 ठिकाणे. रामचरितमानसात त्याचं वर्णन आहे. 14 ठिकाणांवर रामा तू त्यांनी राहू शकतोस. तुला जिथे आवडेल तिथे त्यांनी वास्तव्य कर. बघ 14 ठिकाणं. माझी सगळे पाठ नाहीत, एकच ठिकाण पाठ आहे. फक्त एक ठिकाण पाठ आहे, तेवढं मी तुमच्या समोर सांगतो. रामप्रभूंना वाल्मिकानं म्हणजे वाल्मिक ऋषींनी त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. हे बघा, रामप्रभूंचं एक ब्रीद आहे, नामदेव महाराजांनी सांगितलं. ते म्हणतात, बोलीला वाल्मिक तैसाची करीन आणि वर्तुनी दावीन नामा म्हणे. वाल्मिकानं जसं सांगितलं तसंच करीन. मग वाल्मिकानं सांगितलं ना अमक्या ठिकाणी राहा, तिथंच राम राहणार, दुसऱ्या ठिकाणी राहणार नाही. मग वाल्मिकानं सांगितलं ठिकाण सांगतो, एकच सांगतो ते पण जे गोस्वामीजींच्या मुखातून त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झालं मानसामध्ये. लक्षपूर्वक ऐका. वाल्मिक ऋषी सांगू लागले, रामा काम क्रोध मद मान मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन हिमाया उनके हृदय बसहु रघुराया. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन हिमाया उनके हृदय बसहु रघुराया. हे रामा, बसायचंच असेल, राहायचंच असेल तर ही 12 गोष्टी ज्यांनी पोटातून काढून टाकलेल्या आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊन राहा, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. राम येत असतो, कृष्ण येत असतो, भेटत असतो, आपला होत असतो. पण कोणाचा होईल? ज्यानं 12 गोष्टी पोटातून काढून फेकून दिलेल्या आहेत त्याचा राम होऊ शकतो, त्याचा कृष्ण होऊ शकतो, त्याचं जीवन निर्मळ होऊ शकतं. फार महत्वाची गोष्ट आहे. टिकमार्क करून घ्या, त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्या, फार गरजेचं आहे मला. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या? काम क्रोध मद मान मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन ही माया उनके हृदय बसहु रघुराया. किती झाले? 12 ठिकाणे झाले. ज्याच्या अंतकरणात काम आहे तिथं जायचं नाही, ज्याच्या अंतकरणात क्रोध आहे तिथं जायचं नाही, ज्याच्या अंतकरणात लोभ आहे तिथं जायचं नाही, ज्याच्या अंतकरणात क्षोभ आहे तिथं जायचं नाही, जो कपटी आहे तिथं जायचं नाही, जो दांभिक आहे तिथं जायचं नाही, जो मायावी लोकांच्या समोर वागतो तिथं जायचं नाही. मग हे जर गुण आपल्या जीवनात असतील आणि आपण कृष्ण दर्शनाची लालसा करत असलो तर आपण कुठेतरी कमी पडतो. काय येत नाही? परमात्मा यायला तयार आहे. त्यापेक्षा पुढचा मुद्दा सांगू, आपण जेवढे त्याला भेटायला उतावीळ आहोत ना त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तो आपल्याला भेटण्याकरिता उतावीळ आहे. पण आपलंच प्रतिबंध आपण निर्माण केलेला आहे. हा वासनेचा पडदा आपण निर्माण केलेला आहे. जोपर्यंत ही वासना जाणार नाही, जोपर्यंत हे विकार पोटातून जाणार नाहीत तोपर्यंत परमात्मा प्रगट व्हायचा नाही महाराज. हे भावंड मुळातच त्यांनी निर्मळ आहेत. जे अवतारी आहेत त्यांच्या समोर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट आहे का? हे 12 त्यांच्याजवळ नाहीतच मुळात. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन हिमाया उनके हृदय बसहु रघुराया. मोठी गोष्ट आहे.
म्हणून देव जर हवा असेल, देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रयत्न करा पोटातून काम घालवण्याचा प्रयत्न करा. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे फक्त विषय विकार डोळ्यासमोर आणू नका. काम शब्दाचा अर्थ इच्छा कशाची पण असू शकते, धनाची असू शकते, मानाची असू शकते, वस्त्रांची असू शकते, आभूषणाची असू शकते, खाण्याची असू शकते, लेण्याची असू शकते. कशाचीही इच्छा, कशाचाही काम पोटात असू शकतो. हा काम सगळा संपून जावा, काहीच आवड नाही, फक्त देव आवडावा. माऊली म्हणतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडलेले गे माय. 8 प्रकारचे भोग आहेत महाराज. हे सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकमुदाहृतम. 8 प्रकारचे भोग आहेत. हे संसारातले 8ही भोग मला भोगावेशी वाटत नाहीत. मला फक्त परमात्माच आपलासा करून घ्यावासा वाटतो, म्हणून दुसरं कोणी आवडत नाही. अतिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेने. आज सकाळचा अभंग होता. जीवाची जीवा प्रेमभावाची भावा तुझं वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरली अजून का नये वेगे आणावा तो सये स्वामी माझा सौभाग्य सुंदरो लावण्य आगरो बाप रखुमादेवरो श्री विठ्ठल. असं जीवन मौली ज्ञानोबरायांचं आधी करून भावंडांचं झालं. आणि म्हणून भगवंताच्या भेटीची पात्रता दिव्य असणारी स्थिती निर्माण झाली आणि तो जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. आता यांना त्यांचा छंद लागला असं नाही, आता देवाला यांचा छंद लागला असं आहे. आपल्याला देवाचा छंद लागेल याच्यात काय कौतुक आहे महाराज. ते तर लागलाच पाहिजे, पण कौतुक त्याच्यात आहे, विशेषत्व त्याच्यात आहे, पुरुषार्थ त्याच्यात आहे की भगवंताला आपला छंद लागावा आणि देवाला आपल्याकडे येण्याचा विचार करावा. हे आपलं जीवन निर्मळ झाल्याचं लक्षण आहे, महत्वाचा भाव. म्हणून तो परमात्मा त्यांनी पाहिला, त्याच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि सहज मुखातून शब्द बाहेर पडले. आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे. त्या विठोबाचे चरण मी आता पाहिले, जन्माला आल्याचं सार्थक झालं. आणि समाधान त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झालं. निवृत्तीदादाने विचारलं सहजच ज्ञानोबरायांना, ज्ञानोबा तुला संसार त्यांनी सफळ झाल्यासारखा वाटला, कारण प्रतिज्ञा करून निघाले होते. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा. म्हणून त्यांनी महाराज अशा भावना पोटात घेऊन निघाले होते. त्याच्याशी एकरूप होण्याकरिता निघाले होते. म्हणून प्रतिज्ञा करून निघाले आणि प्रतिज्ञा पूर्ण झाली. तिथं केली प्रतिज्ञा आणि तिथं झाली पूर्ण प्रतिज्ञा. महत्वाचा विचार आहे. तिथं म्हणले संसार सुखाचा करीन आणि ते म्हणले संसार सफल झाला. आता सफलत्वाचा त्यांनी महाराज आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. आता याच्यानंतर काय वाटतं ते तरी सांगा. म्हणे काय वाटणार काय आहे ते सांगा. याची प्राप्ती झाल्यानंतर जगात काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही. त्याला कृतकृत्य अवस्था म्हणतात. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे कृतकृत्य अवस्था म्हणजे काय, ज्याची प्राप्ती झाली असता जगामध्ये काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, ती अवस्था म्हणजे कृतकृत्य अवस्था. मग काय प्राप्त केल्यानं जगातलं काहीच मिळवावं असं वाटणार नाही. तो फक्त एक परमात्माच आहे. त्याच्या प्राप्तीनंतर जगातलं काहीच मिळवण्याचं शिल्लक राहत नाही. म्हणून निरांकुशा तृप्ती प्राप्त होते. पूर्ण त्यांनी दिव्य असणारा आनंद जीवनात प्राप्त होतो. आनंद आत आणि बाहेर अशा पद्धतीने कुठून कुठून भरल्यासारखा वाटतो. पण या कन्हैयाला पाहिलं, या भगवंताला विटेवर उभं त्याने असलेलं पाहिलं. म्हणून त्याने आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घणू हरी पाहिला रे सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. असं त्याचा बोध अंतकरणात होऊन सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. या भूमिकेत त्यांनी जाऊन भगवंताला पाहिलं, त्याला जाणलं आणि जाणून पाहिलं आणि पाहिल्यानंतर एवढा आनंद प्राप्त झालाय. आता काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. आता जर तुम्ही विचारत असाल याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तर एवढंच वाटतं की हाच फक्त त्यांनी जीवनामध्ये माझा असावा. माझ्या चित्ताला फक्त याचाच छंद असावा. याच्या वाचून मी दुसरा कसलाच विचार करू नये आणि फक्त त्याला हृदयाला लावून ठेवावं आणि त्याच्या बरोबरच त्याने जीवन जगत राहावं. ही भावना माझ्या अंतकरणात आहे. तोच मला हवाय, तोच मला हवाय. आणि वेळोवेळा पुन्हा विचारलं तरी सुद्धा मी हेच सांगणार आहे, तोच मला हवाय. महाराज वर्णन करू.
तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आता दुसरं काय नको आहे, दुसरी कशाची अपेक्षा नाही. मग काय हवंय? तो मज व्हावा, तोच मला हवाय, हा तोच माझा असावा. जगातलं काही मला नको आहे, कशाची अपेक्षा नाही. तो मज व्हावा दोनदा म्हणले आणि पुन्हा परत म्हणले वेळोवेळा व्हावा. हा एकदा दोनदा म्हणून नाही थांबले, कायमस्वरूपी तोच असावा, त्याच्या वाचून कोणीच नसावं. जगातल्या कोणाच खटखटीशी मला काही घेणं देणं नाही. हा जगत झालं काय आणि गेलं काय याच्याशी काय कर्तव्य नाही. हा जरी आकाश वर पडप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानल त्रिभुवन खाय, पण मी तुझीचा वास पाहे गा विठोबा. त्याच्या वाचून दुसरा चित्ताला काही विषय राहिला नाही. तो मज व्हावा, त्याच्या वाचून दुसरं काही नको आहे. परमात्मा स्वरूपाला त्यांनी जाणलं, ब्रह्मस्वरूपाला जाणलं, अधिष्ठान रूपानं त्याचं स्वरूप जाणलं. त्याला त्यांनी सर्वात्मक भावनेनं पाहिलं. तो निर्गुण निराकार रूपानं जाणला, तो सगुण निराकार रूपानं पाहिला. जेवढी त्यांनी भूतमात्र डोळ्यासमोर दिसतात, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणा माझा, अशी त्याची भक्ती केली सर्वात्मक भावात. तो गाढवा पुत्र्या त्यांनी शुनीच्या व स्वपाकेचे पंडिता समदर्शन या भूमिकेत जाऊन त्यांनी सगळीकडे पाहायला मिळाला. आणि त्याला पाहून पुन्हा त्याच्या भेटीची आस अंतकरणात निर्माण झाली. आणि मग त्यांनी ती आस घेऊन त्याच्या समोर गेलो आणि तो आज माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून जीवन कृतार्थ झालं. आता दुसरं काही नको, फक्त तोच मला हवाय. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. महत्वाचा विचार. आता 10 वाजत आले ना, हा म्हणून बरेचसे मुद्दे त्यांनी तुमच्या समोर आता मी टाळतोय. बघा पहिल्या चरणात त्यांनी बोलताना म्हणले हा की देखिले पाय विठोबाचे, आणि नंतर म्हणतात तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आधी विठोबा म्हणले आणि आता पांडुरंग म्हणले. का बरं असं म्हणले असतील? विठोबा म्हणण्यातून पांडुरंग म्हणण्यात काय फरक आहे? एकाच देवाला आपण विठोबा म्हणतो, पांडुरंग म्हणतो, विठ्ठल म्हणतो, त्याच्यात काही कारणं असतील. आता तुम्हाला सांगणार नाही, हा नंतर कधीतरी पाहू आपण ते कारण. लक्षपूर्वक आहे का? पण असा असणारा हा जगन्यंता परमात्मा भेटला, त्याला पाहून तोच मला असावा असं त्यांनी वाटलं. आणि म्हणून माझं जीवन कृतार्थ झालं. कोणी विचारलं माऊली हा कसं काय होत तुम्हाला हे? असं त्यांनी दिव्यत्व प्राप्त झालं. आणि एवढ्या आनंदाच्या स्थितीत कसे काय गेले ते म्हणले. हे खरं तर सांगू की तो परमात्मा त्यांनी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आता मी त्याला कधीच विसरत नाही. याला एकमेव कारण जर कोण असेल तर माझे श्रीगुरु आहेत. त्यांनी मला तत्वतः अशा पद्धतीने त्या परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त करून दिला. आणि त्यांनी तो बोध प्राप्त करून दिला म्हणून सर्वथा आता मी त्याला विसंबत नाही. ही माझ्या अंतकरणाची स्थिती निर्माण झाली. अभंगाचं शेवटचं बापर कुमादेवी
बाबा खुश हो गया. श्रवणाची बरवणी असते महाराज, जीवनात कधीतरीच येते. रोज मिळत नाही आनंद जीवनामध्ये, पण या भजनात आनंद आहे, गोड भजन आहे. असो. बाप रखुमादेवीवरू न विसंबे सर्वथा. बाप रखुमादेवीवरू सगळ्या जगाचा बाप असणारा जो रखुमादेवीचा वर आहे, त्याला आता मी न विसंबे सर्वथा, मी कधीच त्याला विसरणार नाही. का बरं विसरणार नाही? म्हणजे निवृत्तीने तत्वता सांगितले, मला निवृत्तीने सांगितलंय. कसं कळालं असेल याचं ज्ञान, कसा प्राप्त झाला देव, हे तेव्हा मला निवृत्तीनाथांनी सांगितलंय. आणि म्हणून अशा पद्धतीने माझ्या जीवनात ते उतरलंय. हे तत्वता भगवंताचं स्वरूप कळावं म्हणा, त्याच्यात हे गूढ असणारी मुद्दे आहेत. किंवा तुमच्याकडे वेळेची मर्यादा आहे. महाराजांनी सांगितलं मला की आम्ही 5 मिनिटं घड्याळ पुढे लावले, म्हणून तुम्ही म्हणजे मीच फार तुमचं लांबवेल असं नाही. तुमच्या मनात भाव निर्माण झालेत की आता हा विठ्ठल म्हणला, विठोबा म्हणला, पांडुरंग म्हणला, काय नेमकं लावायचं, त्याला म्हणायचं काय असेल. एका वाक्यात सांगतो, विस्तार सांगणार नाही. बघा म्हटले आधी देखिले पाय विठोबाचे. हे विठोबा म्हणत असताना विठोबाचा अर्थ पाहिला पाहिजे काय होता. तुकोबाराने विठोबाचा अर्थ सांगितलं. ते म्हणले विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. हे विचा ठोबा करणं म्हणजे काय, वित नावाचा धातू आहे व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर, आणि त्याचा अर्थ होतो विद्या म्हणजे ज्ञान, आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाला प्राप्त झालेला आकार म्हणजे विठोबा. विठोबा म्हणजे काय, ज्ञानाला प्राप्त झालेला आकार. आधी ज्ञानोबा आहे, ज्ञानी आहे. आधी ज्ञानातून त्यांनी जीवनात प्रवास सुरू केला परमार्थातला, म्हणून ज्ञान दृष्टीने पाहिलं म्हणून आधी विठोबा म्हणले. आणि नंतर त्यांनी म्हणले वेळोवेळा भावा पांडुरंग. मग पांडुरंग काय म्हणले, हे पांडुरंग म्हणण्याचं कारण असं आहे, त्याचं खरं नाव आहे पांडुररंग. पांडुररंग हा त्यांनी सगळ्या गोकुळातली संपदा घेऊन आला आणि पुंडलिकाला भेटण्याकरिता आला. पण आलेला असताना त्याच्या मुखारविंदावरती गोमातेच्या खुरांनी उडालेली जी धूळ आहे ती साचली, आणि तो आधीच सावळा आहे, आणि त्या धुळीनं त्याचा चेहरा पांढरट वाटू लागला. म्हणून सगळ्या गोपाळांनी तोंड भरून त्याला म्हणायला सुरुवात केली, कन्हैया कसा पांडुररंग दिसतोस रे, पांडुररंग 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 म्हणता म्हणता अपभ्रंशित शब्द तयार झाला पांडुरंग. म्हणजे आधी त्यांनी विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा हे म्हणत असताना ज्ञान दृष्टीने पाहिलं, आणि पांडुरंग म्हणत असताना सगुण दृष्टीने पाहिलं. 2 प्रकारच्या दृष्टी आहेत. एका एका शब्दात अर्थ आहे महाराज गच्च भरलेला, आणि हे कळण्याकरिता तत्वदृष्टी असावी लागेल. म्हणून हे मला ज्यांनी सांगितलं ते निवृत्तीनाथ आहेत, आणि त्यांनी मला काय सांगितलं, तत्वता सांगितले की तो विठोबा आहे, तो त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि तो पांडुरंग आहे, सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रगट होतो आणि प्रगट होऊन भक्तांना सांभाळतो. म्हणजे कळालं म्हणून गोपी भावावर आरूढ झालो. गोपी भाव सर्वात श्रेष्ठ भाव आहे महाराज. आपल्या वारकरी संप्रदायात मोठे संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे गुलाबराव महाराज. दोन्ही डोळ्यांनी अंध होते, कपाळाला कुंकू लावित होते, पायात जोडवे घालीत होते, हातात बांगड्या घालत होते, साडी नेसून त्यांनी बसवते. ना अतिशयोक्ती तुम्हाला वाटेल, पुरुष आहे पण 4 दिवस त्यांनी महाराज बाजूला बसत होते. महत्वाचा विचार सांगतो बरं, एवढं त्यांचं चरित्र मी वाचलंय. म्हणजे गोपी भावावर आरूढ आहेत. ते स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घेत होते, आणि ते स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणत होते. हे त्यांचं वैभव आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये जर विभोरच व्हायचं असेल तर त्याच्याशी नातं जोडावं. आम्ही प्रयत्नात आहोत. त्या प्रयत्नात म्हणण्यापेक्षा आमचं जीवन आम्ही त्याला देऊन टाकलेलं आहे. आम्ही स्वतःला गोपी समजतो आहोत आणि त्याला आमचा मालक समजतो आहे. हा महत्वाचा आहे. सगळ्या संप्रदायात लोक कपड्याला बुक्का लावतात की नाही, आम्ही कुकू लावून हिंडतो. कशाकरिता, मनातला भाव आहे तो माझा मालक आहे, आणि त्याच्या नावाचं सौभाग्याचं कुंकू कपाळाला लावलं. गुलाबराव महाराजांनी बांगड्या भरल्या होत्या, निदान कुंकू तर मला लावता येईल की नाही. म्हणून काही महाराज या माध्यमातून प्रवास अशा पद्धतीने सुरू आहे. असं मला काय आता बाकीचं सगळं सांगायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि हे गरजेचं आहे महाराज. म्हणून देवाशी संबंध जोडावा, त्याला आपलं सगळं समजावं, सर्वस्व समजावं, त्याला आपला पती समजावं, आणि त्याला त्यांनी अशा पद्धतीने हाका मारत राहावं. गोपिकांनी त्याला हाका मारल्या महाराज व्याकुळ होऊन, हे जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वत रही दैत दृश्यताम दिक्षुतामकाम स्वैधुता सव स्वाम विचिन्वते. भगवंताचं त्यांनी आळवणी गोपिकांनी केली, परमात्मा प्रगट झाला. तसा आपल्याकरिता सुद्धा प्रगट होईल. आपण फक्त त्याला जाणलं पाहिजे. तत्वता साधू संतांनी त्याला जाणलं, तत्वता म्हणून त्यांना प्राप्त झाला. कोणी कोणी त्याला जाणलं असेल आणि कोणाकोणाला प्राप्त झाला असेल, ऐकायचं तुम्हाला सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली